आज मी तुम्हाला दाखवणार आपल्या गावाखेड्याकडे आजीबाईच्या हातचे पापडे कसे बनवतात। आता शहरातल्या पब्लिकला तर काही माहितच नसेल पापडे ते काय ते, फक्त त्याला माहित आहे मॅगी कशी बनवायची। तर काय लय गावकरी मित्रांनो, सर्वात आधी पापड बनवताना आता हे तांदूळ 2 दिवस झालं पाण्यामध्ये भिजून त्यांना थोडंसं कोरडं बिरडं करून आपल्या छोट्याशा गिरणी वाटे हे दळून आणलं होतं। परंतु पापड्या बनवण्याच्या अगोदर आपल्या घरातल्या मालकीन बाईला थोडंसं शांत करून घेऊ, म्हणजेच आपल्या आईला चहा बनवून देतो, म्हणजे थोडंसं 4-5 शिवाय जास्त भेटायचे ते कमी भेटतात। आणि इकडे चहा बनवणं झाला ना माय, थोडासा झुळ कमी पण वाढतो थोडासा चहाचा। त्याच्यानंतर आपल्या 150 रुपयाच्या फ्रीजामधून गटा 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 पाणी पिऊन घेतो। ही आईनं पळी घरात आणाय वाट लावली आणि बाहेर येऊन बघायला गेलं तर असा कार्यक्रम करून ठेवला। साधी एक क्लिप पण काढू दिली नाही टाकायची, पुरा सत्यानाश करून टाकला। आणि हे जे तांदळाचं पीठ राहतं ना, एकदम थंड्या पाण्यामध्ये आहे की नाही मिसळून घ्यायचं, जसं तुमच्या गर्लफ्रेंडला मस्का लावते ना तसं। त्याच्यानंतर चुलीला ढंढण ढंढण जाळ घालायचं आणि पाण्याचं आदन आलं ना माय, त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पाणी बनवलं आदनामध्ये टाकून द्यायचं। त्याच्यानंतर आपल्या आजोबाच्या धोत्रावरती असं पाणी ते टाकून घ्यायचं आणि आपल्या चुलीबाई पाशी येऊन अशी चुलीवरती आदनावर शिजणारी पापड्याची गिरवी अशी बकेटामध्ये टाकून घ्यायची, आपल्या आजीबाई पाशी नेऊन द्यायचं। कसं असं पळीच्या साह्यानं जसं पुऱ्या गोल गोल फिरवतात ना तसं टाकून घ्यायचं। मी पण थोडंसं गोल गोल फिरवायचं ट्राय केलं, पण तुम्हाला काही जमच नाही गेलं। त्याच्यामुळे खाली जाऊन साखर आणि चमचा आणि वाटी आणून घेतली, वाटीमध्ये अशी ग्रेव्ही टाकायची, एकदम असं मिसळून 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 असं फुकून खायचं, एकदम असं स्वर्गामध्ये आले। आणि तुम्ही एकदा आहे की नाही ह्याची एकदा टेस्ट करा, आणि असं कधी बनिलं की नाही एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा। आजच्या याला तर एवढंच होतं, तर चला राधे राधे।